नमस्कार मित्रांनो, आज आपण एसी वेव्ह फॉर्म मधील एक खूप महत्वाचा शब्द समजून घेणार आहोत, टाइम पिरियड. पण आज आपण हे पुस्तकासारखं नाही तर एक छोट्या गोष्टीतून समजून घेणार आहोत. एकदा नीट समजलं तर आयुष्यभर तुम्हाला विसरणार नाही. कल्पना करा की एका गावात एक विहीर आहे आणि एक माणूस रोज त्या विहिरीतून पाणी काढतोय. आणि तो काय करतो? बादली खाली सोडतो, परत पाणी भरतो आणि पुन्हा वर काढतो. हे एक पूर्ण काम झालं. पण तो इथे थांबत नाही. तो पुन्हा बादली खाली सोडतो, पुन्हा वर ओढतो, असं तो सतत चालू त्याचं असतं. आता विचार करा, बादली खाली जाऊन पुन्हा वर यायला जितका वेळ लागतो तोच त्या कामाचा एक पूर्ण वेळ आहे. यालाच आपण म्हणतो टाइम पिरियड. आता हेच एसी करंट मध्ये पण पाहूया. आता एसी करंट मध्ये आपण सुद्धा हा एसी करंट असाच बघतो. तो काय होतो की झिरो पासून तो पॉझिटिव्ह कडे जातो, पुन्हा झिरोला येतो, पुन्हा निगेटिव्ह कडे जातो व पुन्हा झिरोला येतो. हे एक पूर्ण सायकल झाली. म्हणजेच काय, एसी वेव्हला एकदा पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह होऊन पुन्हा पॉझिटिव्ह यायला जितका वेळ लागतो त्याला आपण म्हणतो टाइम पिरियड. जसं बादली खाली जाऊन वर येणं यालाच एक सायकल म्हटली जाते, तसंच एसी मधील एक पूर्ण वेव्ह म्हणजे एक सायकल, म्हणजे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह ही काय आहे, पूर्ण एक वेव्ह आहे. आपल्या घरात 15 हर्ट्झ सप्लाय असतो. याचा अर्थ काय, तर एका सेकंदात 50 वेळा एसी वेव्ह पूर्ण होते. म्हणजेच काय, एक वेव्ह साठी जो टाइम पिरियड आहे तो 1/f आहे. म्हणजे तो किती असणार आहे, 0.02 मिली सेकंड मध्ये असणार आहे. आणि हा खूप जलद आहे. आता म्हणून लक्षात ठेवा की एसी वेव्हचा एक पूर्ण सायकल पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ म्हणजेच काय असतो, टाइम पिरियड असतो. जर ही गोष्ट समजली तर टाइम पिरियड तुम्ही कधीही विसरणार नाही.